आपले प्रतिनिधी उज्ज्वल खेळकर यांच्याकडे। उज्ज्वल, लिबियामध्ये हा जनतेने मोठ्या प्रमाणावर उठाव केला होता कर्नल गडाफींविरोधात। त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल, कशा प्रकारे हा उठाव झाला होता आणि त्याची नेमकी कारणं काय होती? निश्चितच अतिशय महत्त्वाचं आहे की कर्नल गडाफी जे आहे 1969 पासून यांची हुकुमशाही सुरू झाली होती आणि एकूणच जनतेवर जे अत्याचार होत होते ते कुठल्याही प्रकारचे डिसिजन्स घेताना एक मोनार्की, एक हुकुमशाहीचा जो त्यांचा एक आजपर्यंत आढावा होता तो नुसतं त्यांचाच नाही तर त्यांची मुलं जी आहेत ते सुद्धा यांच्यात सामील होती आणि त्यांची एक स्वतःची आर्मी होती, जी आर्मी फक्त त्यांनी सांगितल्याच्या हिशोबाने ते काम करत असत, त्यांचे आदेश फक्त मानत असत। त्या आर्मीचा सुद्धा म्हणजे त्यांच्या स्वतःच्या एकूण सेनेचा अत्याचार लोकांवर होत होता। ते कुठल्याही प्रकारचे म्हणजे अनएम्प्लॉयमेंट मोठ्या प्रमाणात लिबियामध्ये वाढली होती। नुसतं तेल जे लिबियामध्ये मोठ्या प्रमाणात तेलाच्या विहिरी आहेत त्याच्या भरोशावर गडाफींनी जे साम्राज्य उभारलं होतं ते पूर्ण नुसतं लिबियातच नाही तर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली होती, बाकी देशांना सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली होती। त्यामुळे अनेक देश त्यांच्या विरोधात जरी असले तरी कोणी त्यांच्या विरोधात जाऊ शकत नव्हतं। मात्र तिथलीच जनता, लिबियातली जनता त्यांच्या विरोधात जेव्हा विद्रोह करून उठते तेव्हा गडाफींना एक मोठं संकट त्यांच्यावर आलं होतं। आपण बघितलं इजिप्तमध्ये आणि उत्तर एकूण आफ्रिकेमध्ये बाकी देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा उठाव झालेला आहे आणि त्याच्यानंतर तो उठाव आता जो आहे ठिकठिकाणी होताना दिसत असताना एक लिबियामध्ये सुद्धा हा उठाव झाल्यानंतर एकूण गडाफींचं जे साम्राज्य आहे ते आज जर संपुष्टात येण्याची जर बाब असेल तर त्यांची अरेस्ट ही नक्की झाली आहे का याच्यावरून हे खरं कळणार आहे। उज्ज्वल, त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येतं की या सगळ्या देशांमध्ये, आफ्रिकन देशांमध्ये आता तुम्ही म्हणालात ज्या प्रकारे ठिकठिकाणी उठाव होत गेले ते लिबियापासून त्याची सुरुवात झाली आणि मग हे जनआंदोलनाचं जे लोण आपल्याला म्हणता येईल ते अनेक देशांमध्ये पसरलं होतं। त्या दृष्टीने लिबियातल्या जनतेच्या आता नक्की भावना नेमक्या कशा असतील? लिबियातल्या आंदोलनाकडे तुम्ही मग कसं बघता या दृष्टीने? स्नेहा, नेमकं लिबियापर्यंत हे पोचलं आहे, लिबियात नाही आणि बाकी देशांमध्ये। ॲक्च्युली ते इजिप्तजवळ पहिले सुरुवात झाली आणि बाकी देशांमध्ये, सिरियामध्ये, इतर देशांमध्ये सुरुवात झाली, मात्र लिबियामध्ये आता बघायला मिळतं आहे आपल्याला हे जे आज जर खरोखरच गडाफी याच्यावर जर कंट्रोल करता आलं, म्हणजे त्याला अरेस्ट करता आली असेल, या विद्रोहींनी त्याला गोळी मारली म्हणतात, त्याला अरेस्ट केली गेली म्हणतात, जर असं घडलं असेल तर निश्चितच त्या ठिकाणी मोठा उत्साह आज सगळ्यांमध्ये उत्सव एकूण बघायला मिळेल। लोक आनंदी असतील कारण एकूण जी हुकुमशाही आहे ती संपुष्टात येण्याची भावना एकूण त्यांच्या मनात असेल। त्यांना अपेक्षा असेल की आता तरी त्या ठिकाणी एक उज्ज्वल, मी तुम्हाला इथे थोडंसं थांबवते। आपल्या सोबत आता आहेत निळू दामले, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आणि जाणकार। दामले सर, कर्नल गडाफी ताब्यात असल्याचं बंडखोरांच्या वृत्त येत आहे। जर कर्नल गडाफींना ताब्यात घेतलं असेल तर तो लिबियाच्या आंदोलनाचा विजय म्हणावा लागेल का? तुम्ही नेमकं कसं बघता या सगळ्याकडे? ते आंदोलनाचा विजय हे तर खरंच आहे, परंतु हा केवळ आंदोलनाचा विजय असं मी काही म्हणणार नाही। त्याचं कारण गडाफीला कॉर्नरमध्ये न्यायला जितके देशातली माणसं होती त्याच्यापेक्षा जास्त बाहेरची माणसं होती। फ्रान्स होतं, अमेरिका होतं, या सर्व लोकांनी सैनिकी ताकद लावून 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 त्याला चेपत आणला। तेव्हा आंदोलनाच्या बाजूने असं म्हणता येईल की गडाफी गेल्या कारणाने आता हे जे आंदोलन उभं होतं, स्वातंत्र्य मागणारे होतं, त्यांना आता संधी मिळेल नव्याने देश उभा करण्याची। कारण मुख्य अडचण गडाफी नावाची एक होती। तो हुकुमशाह होता, लोकांना विचार करू देत नव्हता, तुरुंगात घालत होता, अत्याचार करत होता, काय वाटेल ते करत होता। तो असा माणूस सत्तेमधून गेल्या कारणाने लिबियातल्या लोकांना पहिल्या प्रथम सुखाचा श्वास घेता येईल ही शक्यता आता निर्माण झाली असं मी म्हणेन। निश्चितच दामले सर, धन्यवाद, आपण आपली प्रतिक्रिया आमच्याकडे व्यक्त केलीत।